मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि लक्षात आलेलं आहे की आपल्याला कढीपत्ता हवाय, म्हणून मी आता गार्डन मध्ये आलेली आहे. तर आता आपण काढणार आहोत कढीपत्ता. बादली वाळलेली आहे, यातच काढूया. कसं आहे, असं कढीपत्ता काढायला इतकी मजा येते ना, छान वाटतं. आणि असाच काढायचा, मी तुम्हाला पूर्वी पण म्हटलं, टारा 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 असा काढायचा. म्हणजे ह्या उरलेल्या काड्या असतात की नाही, त्या वाळतात आणि पक्षी घर बांधायला गेलो, घरट बांधायला, त्यामुळे असं टारा 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 काढायचं. छान वाटतंय की नाही? बरोबर. बादलीभर काढून ठेवते, म्हणजे जरा तळून ठेवला की नाही हा बादलीभर काढून, जरा असं वाऱ्याला काढायचा, वाऱ्यावर ठेवायचा आजचा एक दिवस, उद्या जरा तळून ठेवायचा किंचित एवढ्याशा तेलावर. म्हणजे चटणी, कोशिंबीर, आमटी याला घालायला फार छान होतं आणि पोटात जातो ना. मग नाहीतर आपण काय करतो, काढून टाकतो कढीपत्ता. आणि कढीपत्ता खावा, एकतर तो आपल्या सांधेदुखीसाठी फार चांगला. आता जिथं तिथं तुम्हाला चिकनगुनिया दिसते नाही, कढीपत्त्याची चटणी करून खा. जेवढा कढीपत्ता जाईल ना तेवढा खा. ज्यांना कॉन्स्टिपेशन होतंय त्यांनी पण कढीपत्ता खा. बादली भरून काढलेला आहे. हाडांच्या वाढीसाठी चांगला, केसांच्या वाढीसाठी चांगला, डोळ्यासाठी चांगला. एक तरी कढीपत्ता, आपण काय म्हणतो, तुळशीचं झाड पाहिजे, तुळशीचं झाड पाहिजे. होय, तुळशीचं झाड तर प्रत्येकाच्या घरात पाहिजेच, पण कढीपत्त्याचं झाड पण प्रत्येकाच्या घरात पाहिजे. पटकन फोडणीत टाकायला, उपीटात टाकायला, पोह्यात टाकायला एक एक काडी पाहिजे हो. असू दे, भरपूर झालेला आहे आता एवढा. आपला चहा पण पिऊन झालेला आहे. तर म्हटलं आता जरा पाऊस नाही आहे ना आता, त्यामुळे जरासं बाळल्यासारखं झालं. आता पाणी घालायला लागणार परत. पाणी घालणे फार मोठा प्रश्न आहे आमच्याकडे. 5 दिवसांनी एकदा पाणी येतं ना, त्यामुळे फार म्हणजे फार मोठा प्रश्न आहे. बागेत आल्यावर लक्षात आलं, आज सकाळी मावशी विसरलेल्या दिसत आहेत सगळं. चला, आता काका इथे वॉकिंग करतात, त्यामुळे आता हे झाडलं पाहिजे. चला, दोन्ही झाडू आणलेले आहेत. हे नको, हात वर आहे. आणि काय आहे माहितीये का, आता जरा जो पाला पडतोय की नाही, तो पाला हा काढायलाच लागतो, कारण आता साप वगैरे फार निघतात. थंडीमध्ये काय होतं, पाल्याच्या खाली साप जाऊन बसतात, त्यामुळं काढावंच लागतंय ते. आणि संध्याकाळ नंतर वॉकिंगला आल्यावर पायात काय आहे हे कळलं पाहिजे नाही का, त्यामुळे झाडलेलं बरं.
उद्या येऊन परत झाडतातच मावशी, पण आज त्या विसरलेल्या आहेत. एवढाच व्यायाम पण झाला म्हणायचा. मला आता वॉकिंग करायची गरजच नाही, घामच फुटतो लगेच. एवढं गोल फिरून आलं, एवढं केर काढून आलं की घामच फुटतो. वॉकिंग ट्रॅक तेवढा रिकामा केला, स्वच्छ केला. बघा किती सुंदर छटा. बघा आपल्या घरातनं सुद्धा किती सुंदर आकाश दिसत असतं. आपण बघतच नाही आकाशाकडे, लक्ष कुठं आहे आपलं. अशा ठिकाणी जरासं बघूनच करावं लागतं, कारण कसं आहे इथंच बसलेलं असतं. ते काही बसलेलं असलं की नाही तर ते इथंच असतं असं. म्हणून जरा माझं लक्ष असतं इथे सगळीकडे, कारण फुलं काढायला येतात ना काका, त्यांचं कुठं लक्ष असतंय. माझं जरा असते सगळीकडे लक्ष. ते काही नाही, एकदा फुलं वर काढायला लागली की खाली काय बघत नाहीत. आणि शेवटी प्राणी आहेत बघा ते. हे बघा अशा ठिकाणी तर 100% असणार. फरशा बिरशा अशा ठेवलेल्या असतात, मग असणारच. मग कमीत कमी हे असं झाडाझाडी जरी केलं ना तरी काय असलं तर दिसतंय आणि कळतंय आपल्याला. हे असं अशा ठिकाणी लपून बसलेलं असू शकतो. त्यामुळं शक्यतो ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. चला, मस्त वाटलं. तेवढाच व्यायाम पण झाला, सगळं झालं. आता भेटूया उद्या डोसा करताना, कारण आता संध्याकाळी मी जाणार आहे जरा बाहेर. मग म्हटलं चला, आज व्हिडिओ सकाळपासून काही केलाच नव्हता. झोप 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 नुसतं. तर आता उद्या सकाळी भेटूया डोसे करताना. ते मामांना तुम्ही देणार काय मी देऊ? जरा देता काय? द्या की जरा मामांना, म्हणजे माझ्या हातात नाही तर पुन्हा तेवढी 10 मिनिटं माझी जातात. हा मामा आले. हे जरा मामांना देऊन या. पाण्याची बाटली पण घेऊन जाऊ, देऊन या जाऊ. मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. पुन्हा ते एक मंगळसूत्र पडायलाच लागले सारखं, दुसरं घालायला पाहिजे. हे रात्री इथं टीव्ही बघत बसले होते तेव्हा पडले. चला, मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे. नाश्त्याची तयारी करत आहे. तर तुम्हाला आता दाखवते नाश्त्याची तयारी नेहमीप्रमाणेच. खोबऱ्याची चटणी करणार आहे. तर मी आता हे माझ्याकडे फ्रीजमध्ये खोबरं होतं, तर त्याच्यात मी पाणी घालून ठेवलेलं आहे. आता एक 5 मिनिटं झाली, मऊ झालेलं आहे आता ते. आणि मी इकडे आता ही तयारी केलेली आहे. हे खोबरं सगळं काढणार आहे. याच्यामध्ये दाण्याचं कूट केलं होतं, तेच हे मिक्सरचं भांडं मी वापरणार आहे. ही ढबू मिरची, ही आपली नेहमीची साधी मिरची, कोथिंबीर, कांदा, आणि हे आता रोज 2-2 घालून साखरपुटाणे संपवायचे, जे आपण लक्ष्मीपूजनला वापरले होते ते. तर चला, आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि फुटाणे पण घालणार आहे. या ठिकाणी मी इथं डोश्याची तयारी केलेली आहे. सर्व पिठं मिक्स करून घेतलेली आहेत. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे रवा, जिरे, ओवा, रवा मुख्य, सर्व पिठं प्लस रवा. आणि ही अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर यामध्ये आता टोमॅटो चिरून घालणार आहे, कांदा चिरून घालणार आहे, कोथिंबीर चिरून घालणार आहे, ढबू मिरची चिरून घालणार आहे. तर चला आता हे सर्व करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. चला आता आपण चटणी करून घेऊया.
चटणी छान झालेली असणारच आहे. छान झाली, जरा पाणी घालायला पाहिजे त्याला, खरबरीत झालेली खरबरीत. तर त्याला आता आपण पाणी घालू. आता पाणी घालून पुन्हा एकदा आपण गुर्र करूया. मस्त चटणी झालेली असणार आहे, कारण की असं वरती उडून आलेलं आहे, म्हणजे नक्की सुंदर झालेली आहे चटणी. चला आता आपण डोशाकडे वळूया. तुमच्यातली नवीन जी असतात ती मला विचारत असतात की डोसा पिठासाठी किती वेळ भिजवायचं. तर काही आपण जेवढी तयारी करण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे हे चिराचिरी, तेवढा वेळच भिजवायचं. त्यापेक्षा म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणते की तुम्ही चहाला ठेवणार असाल तर आधी पीठ भिजवा, मग चहा करा आणि मग नंतर नाश्ता लगेच सुरुवात करा. डोसे घालायला तवा ठेवा. तर फार काही वेळ नाही, 5-10 मिनिटं म्हणजे फार झाली, भरपूर झाली, काय गरज नाही याच्यापेक्षा जास्त. तर आता मी तुमच्याशी बोलत बोलत टोमॅटो चिरून घेतेय. माझी चटणी तर झालेली आहेच. तर आता मस्तपैकी ताजी चटणी. पण आज तुम्हाला एक गंमत सांगते बरं का चटणीची. मला काय आज माझं नडलं अडलं. मी नेहमी रेडीमेड फोडणी तयार करून ठेवत असते आणि काल रात्री माझी ती रेडीमेड फोडणी संपली कोशिंबिरीला घालून. तर आज माझ्याकडे रेडीमेड फोडणी नाही. ती आता मी करणार आहे बरं का, ह्याच्यानंतर ते सुद्धा दाखवणार आहे. कारण तुम्हाला बघायची असते रेडीमेड फोडणी, दर वेळेला बघायची असते. किती दिवस टिकते, 10-10, 15-15 दिवस टिकते माझी तर. आणि मी करून ठेवते, मला आवडतं. बघा आज माझं कसं अडलं. तर मला ह्या फोडणीसाठी जर काही माझ्याकडं शेंगदाणे मस्त घातलेले फोडणी तयार असती तर मी थोडीशी फोडणी अशी मिक्सरलाच लावली असती. इतकं सुंदर लागला असता. आणि तो तळलेला जो शेंगदाणा आहे ना, तो फार भारी लागतो भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा. म्हणजे मी काय करते बऱ्याच वेळेला की वेगळे शेंगदाणे आणि वेगळे फुटाण्याची डाळ वगैरे घालण्यापेक्षा ही जी माझी तयार फोडणी असते त्याच्यात मिरच्या असतात, कढीपत्ता असतो, सगळंच असतं ना तयार फोडणीमध्ये माझ्या. तर ती 1-2 चमचे घातली करतानाच, म्हणजे वर्ण नाही, करतानाच जर का घातली, कुणाचा तरी फोन आला जाऊ दे, तर करतानाच जर का ती आली ना की मग काहीतरी फोन आला की असं डिस्टर्ब होतं. हां, तर ती फोडणी आपण मिक्सरला चटणी लावतो त्यावेळेलाच त्याच्यात मिक्स करायची, म्हणजे पूर्ण छान मिक्स होते. त्यातले शेंगदाणे, कढीपत्ता हे सगळं मस्त त्यामध्ये बारीक होतं आणि त्यामुळे खूप छान लागते ती चटणी. मला तशी चटणी फार आवडते आणि म्हणून माझी फोडणी मला तयार पाहिजे असते. तर आज माझं काम अडलेलं आहे. तर चवीमध्ये फरक पडतो चटणीमध्ये. तयार चटणी घातली की नाही चव एकदम फर्स्ट क्लास येते चटणीची. तर असू दे. आता मी टोमॅटो, ढबू मिरची, साधी मिरची हे सगळं चिरून घेतलेलं आहे. आता हे सर्व मी डोश्यामध्ये ऍड करणार आहे. तुम्हाला कदाचित हा सगळा पसारा बघून डोक्याला त्रास होऊ शकतो. माझ्या काही डोक्याला ह्याचा काही त्रास होत नाही, तुम्हाला होऊ शकतो. कारण की काहींना ना फार आवरावरीची आवड असते, पसारा आवडत नाही. पण मला तसं नाही, मला पसारा आवडतो. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा भरपूर पसारा. आणि विसरलं की कोथिंबीर चिरायची तुमच्या नादात, असावी तर भरपूर हसरी नाती, असं मी म्हणत असते. तुम्ही सतत हसत राहा, आनंदाने राहा, ते सगळं सोडता. आणि चिरचिर, किरकिर, टिरटिर, काय बायका तुम्ही टिपिकल सासवा झालाय हा सगळ्याजणी. हे काय बरोबर नाही, चुकीचं आहे. तुम्ही जर किरकिऱ्या सासवा झालात ना तर ते तुमच्या तब्येतीला घातक आहे, दुसऱ्यांच्या नाही. तुमच्या तब्येतीला 100% घातक आहे ते सगळं. तर त्यामुळे किरकिर वगैरे करायचं सोडून द्या. तुम्ही मला म्हणता नाटकी किती बोलता. हो, आपण बोलतो म्हणजे बोलतो म्हणजे बोलतो म्हणजे बोलतोच. बोलणार म्हणजे बोलणार म्हणजे बोलणारच. अहो, हे चॅनल आहे, सिरियल असतात हे आपल्या रोजच्या, डेली सोप आहे हे आपलं, नाही का कळत.
मग त्यामुळे कसं आहे, डेली सोप असल्यामुळं ह्याच्यावरती सगळं नाटकी दिखाऊ भडक असं असतं सगळं. आणि आपलं आयुष्य हा काय आहे हो, रंगमंच आहे. त्यावरचे आपण कोण आहोत, कलाकार. मग कलाकारांनी नाटकीच राहिलं पाहिजे जीवन जगताना सुद्धा. मनातल्या भावना मनात ठेवून जगता आलं पाहिजे. कळलं का? कळलं का तुम्हाला? तुम्ही म्हणता आम्हाला तुमच्या अशा बोलण्याचा त्रास होतो तर मी काय करू? तो तुमचा प्रश्न आहे, माझा नव्हे. आपले एवढे सबस्क्रायबर आहेत, प्रत्येकाला वेगळा त्रास होत असेल, कोण ऐकणार तुमचं? प्रत्येकाचं ऐकत बसलं तर माझं डोकं पिकेल. तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि आता मी डोश्यासाठी मी तवा ठेवलेला आहे. दिसला का? हा बघा तवा ठेवलेला आहे. दिसला का? बघा, नसेल दिसला तर जाऊ दे. चला आता मस्त तवा गरम झालेला आहे. हा आपण तवा बदलू शकत नाही कारण हा आता डोश्यासाठी एकदम परफेक्ट झालेला आहे. पण तरी सुद्धा एक तवा तयार करून ठेवायला हवाय मला आता, कारण हा पातळ पातळ व्हायला लागलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघता हे आपलं डोश्याचं पीठ सगळं तयार आहे. टोमॅटो, कोथिंबीर, ढबू मिरची, साधी मिरची हे सर्व घालून हळद, तिखट, चकली मसाला सगळं मिक्स करून टाकलेलं आहे. हे बघा किती छान, मस्त 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 कन्सिस्टन्सी बेस्ट झालेलं आहे. आणि इकडे तुम्हाला दाखवते, इकडे आपली चटणी किती सुरेख झालेली आहे. चटणी मस्त झालेली आहे. चटणी सुंदर सुंदर सुंदर. ह्याला जर का फोडणी तयार असती आणि तीही आपण मिक्सरमधनं काढायची फोडणी, वरनं नुसतीच घालायची नाही, फार सुंदर लागते. पण ठीक आहे, आज नव्हती आपल्याकडे, करूया आता तेही करून टाकू. इथे बघा, इथे वाफ यायला लागलेली आहे. कारण आधी आपण एक चमचाभर तेल टाकलं होतं, फिरवलं होतं उलटण्यानी. आता आपण बारीक करू. कारण तुम्ही म्हणता ना काही काही जणी आमचे डोसे निघत नाहीत, यासाठी एवढं ट्रेनिंग दरवेळेला. आई कशी मुलीला रोस्ट सांगते तसं झालंय माझं तुम्हाला. हे बघा. आणि गॅस बारीक केलेला आहे, तवा मस्त तापलेला आहे. आणि किती सुंदर म्हणजे सुंदर, घावन म्हणा, चिले म्हणा, डोसा म्हणा, आंबोळी म्हणा, काय पण म्हणा, पण करून खावा. चविष्ट, मस्त, पौष्टिक, झटपट. आता याच्यावरती आपण झाकून ठेवणार आहोत. आणि चुर्र आवाज येईपर्यंत किंवा 100 आकडे म्हणा, 1 2 3 4, आणि तेवढा वेळ हे असं झाकून ठेवा. या ठिकाणी मी काल काढलेला कढीपत्ता जरा उन्हाला ठेवलेला आहे. हा मी आज थोडा तळून ठेवणार आहे. थोडी कढीपत्त्याची चटणी पण करून ठेवणार आहे. तुमचे झाल्यावर या. खूप आहे निवांत. इथे 100 आकडे म्हणून झालेले आहेत आणि बरोबर बघा 100 आकड्याला हे या पद्धतीने निघालेलं आहे. तर मस्तपैकी आज काय हवे तुम्हाला? सगळं तिथं ठेवलेलं आहे तुमचं. अरे इथंच आहे, अजून इथंच आहे. इथं इथं घालूनच येते ना तुम्हाला. त्याच्यात का घेताय तुम्ही? त्याच्यात कसा मावणार तो डोसा? हा घ्या. ही मी कालच फुटाण्याची चटणी केली होती पण तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे. ही चटणी जरा मीठ बघा आणि मग घालून घ्या. आधी मीठ बघा, म्हणजे मला मीठ जर का असेल तर त्याच्यात आणि एकदा फिरवता येते. बरोबर आहे? मीठ बरोबर आहे, म्हणजे मग फिरवायला नको ना. ठीक आहे, मग काढून ठेव. मस्त जाळी सुटलेली आहे, छान मस्त झालेला आहे. इकडे चहा पण ठेवलेला आहे काळ्या काळ्या भांड्यामध्ये. काल चुकून काय झालं माहितीये का, की मी भांडं बदललं आणि सगळा घोळच झाला. चहाच्या भांड्यात दूध तापवलं गेलं, आमटीच्या भांड्यामध्ये सुद्धा दूध तापवलं गेलं. त्यामुळं आपली जी काल दूधत नासली ती त्यामुळे नासली. त्यापेक्षा म्हटलं जाईन काळ्या काळ्या भांड्यातच चहा केलेला परवडतोय, म्हणून भांडी शक्यतो बदलायची नाहीत. ही खोबऱ्याची चटणी कशी झाली आत्ता केलेली? चांगली झाली आहे ना? हां, कारण की त्याच्यामध्ये अजून फोडणी बिडणी काही घातली नाही, वेळच नाही मिळाला. पण तयार नाही ना, त्यामुळे सगळा गोंधळ. चल तू पण चहा पिऊन घे, तुला गार दूध घालून देते.
तुला गार दूध घालते ग. तिचा आज नाश्ता नाही आहे, तिचा उपवास आहे आज. हा डोसा, चिला, आंबोळी न होता हा पिझ्झा झालेला आहे. दाखवू का? हा बघा झाला काय पिझ्झा. दाखवण्यासाठी उलटलं, नाही तर गरज नाही उलटायची. रात्री दही लावून ठेवलं होतं, तर चला आता हे फ्रीजला ठेवूया तासभर. आता डोसा खाऊया. एक तासभर हे आतमध्ये ठेवायचं. माझ्याकडे आणि एक आधीचं आहे ते बाहेर काढून ठेवते. आणि हे आज मला ताक केलं पाहिजे, कारण का माहिती आहे का की हे बघा, हे माझं लोणी संपलेलं आहे. मला ताक लागतं पीठ भिजवायला ना डोशाचं, आणि लोणी लागतं खायला. तर आता हे आपण काढून ठेवू इथे गॅसजवळ, जरा नॉर्मलला होण्यासाठी. हे सर्व मुद्दाम दाखवत असते, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी या सोप्या वाटाव्यात म्हणून. तर चला आता हा पिझ्झा कम डोसा आपण खाऊया. डोसा गव्हाचं पीठ जास्त पडलं, त्यामुळे जरासं जाड झाला तो. मस्त झालाय टेस्टला, इतका छान झालाय. तुम्ही पण करून खात असणारच आहे. तर चला आता इतर कामं फार आहेत आज. एकतर कढीपत्त्याचं पण काहीतरी करायला पाहिजे, फोडणी करायची. कढीपत्ता चटणी नाही करणार, नुसते कढीपत्ते तळून ठेवणार आज. आणि हे काम मुख्य आहे, डाळ. फार काम आहेत आज. डोशाची चटणी तर एवढी मस्त म्हणजे मस्त झाली आहे, तुम्हाला काय सांगू, इतकी छान झाली आहे. तुम्हाला आहे ना लक्षात मी काय काय घातलं? माझ्याकडे खोबरं होतं, ते खोबरं काय जास्त नव्हतं. मग त्याच्यात अर्धा कांदा घातला, एक डबू मिरची घातली, आणि हिरवी मिरची घातली, कोथिंबीर घातली, शेंगदाणे घातले. माझ्याकडे जरा फुटाणे होते, फुटाणे घातले, म्हणजे डाळ, जिरं, मीठ एवढंच घातलेलं आहे. छान झालेलं आहे. म्हणजे जरी तयार फोडणी याच्यात घातलेली नसली तरी भाजके शेंगदाणे घातलेत ना, त्यामुळे मस्त झाली चव. नाही घातले तरी छानच येते चव याची. फर्स्ट क्लास डोसा, लोणी आणि आपण चटणी असं रोज करून खातोय. मग कशाला जावं हॉटेलमध्ये.